आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। नाशिकमध्ये रोड शो दरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने। मुख्यमंत्री शिंदेंसमोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम खोकीच्या घोषणा, तर धनुष्यबाणाचा इशारा करत मुख्यमंत्री शिंदेंचे ठाकरे गटाला उत्तर। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींची आज नाशिकमध्ये जाहीर सभा। गंगाघाट परिसरात संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन। कल्याण पश्चिमेतील फडके मैदानावर आज प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांची जाहीर सभा। अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी सभेचं आयोजन। मनोज जरांगेंची बीडमधील 8 जूनला होणारी सभा रद्द। नारायणगडावरील सभेवर दुष्काळाचं सावट। पाण्याच्या प्रश्नावरून 100 वेळा उद्धव ठाकरेंकडे जाऊनही सुहास कांदेंचं काम झालं नाही। सुहास कांदेंचा पाण्याचा प्रश्न आमच्या सरकारनं सोडवला, फडणवीसांचं विधान। राष्ट्रवादीनं नांदगाव मतदारसंघामध्ये काहीच विकास कामं केली नाही। शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा आरोप, तर कांदेंनी त्यांच्या मतदारसंघाचं पक्षाचं काम पाहावं। राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलू नये, सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर। मी सुद्धा पळालो असतो तर कारवाई झाली नसती। अनिल देशमुखांचा भाजपा आणि अजित पवार गटावर निशाणा। अजित पवारांना घशाचं इन्फेक्शन, डॉक्टरांकडून अजितदादांना काळजी घेण्याचं आवाहन, तर अजित पवार आजपासून प्रचारामध्ये सहभागी होतील, उमेश पाटलांची माहिती। अजित पवार माहितीमध्ये 4 महिन्यांचे पाहुणे, शिंदे आणि अजितदादा 4 महिन्यानंतर कुठेच नसतील, रमेश चेन्नीथला यांचं टीकास्त्र। प्रकाश आंबेडकरांबाबत अपशब्द वापरल्यानं काँग्रेसचे नेते साजिद खान पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल। अकोल्यामधील डाबकी रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।